Very good morning to all of you friend. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थेरम ऑफ पॅरलल एक्सिस हे बघणार आहोत. काल आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ही नेमकी कन्सेप्ट आपण 2 दिवस झाले मोमेंट ऑफ इनर्शिया ही नेमकी कन्सेप्ट काय ते बघितलं. नंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचे व्हेरियस ऍप्लिकेशन आहेत. त्याच्यापैकी 2 ऍप्लिकेशन तुम्हाला फक्त या सिलेबसला दिलेले आहेत आणि ते 2 कोणते होते तर एक मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ रिंग आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ डिस्क. सिलेबसला दिले याचा अर्थ काय की फक्त फाइंड आउट करून फक्त डिस्कचं दाखवलेलं आहे, बाकी डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचं दिलेलं आहे. ते टेबल चॅप्टरच्या शेवटी जे टेबल दिलेलं आहे त्या टेबलमध्ये सर्व मोमेंट ऑफ इनर्शिया सर्व केसेस साठी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय बघा, भरपूर वेळेस काय होतं की एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया आपण एक्सिस भोवती फक्त कन्सिडर करतो. समजा हा एक रॉड आहे, बरोबर आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, डस्टरला आपण रॉड कन्सिडर करू. एक मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड साठी सुद्धा दिलेला आहे तुमच्या त्या टेबल मध्ये, ती पण एक केस आहे. जर आपण रॉडच्या एक्सिस काय करू, आपण सेंटर मधून जर जाणार असेल आणि विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर, तर याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. पण जर हा रॉड म्हणजे जेव्हा हा रॉड स्वतःच्या भोवती अशा पद्धतीने फिरणार असेल त्यावेळेला, पण हाच जर वन एंडला आपण कन्सिडर केला ते एक्सिस आणि तो जर आता अशा पद्धतीने फिरणार असेल तर मग याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, चेंज होतो. म्हणून मग एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर मधून जाणार असेल त्यावेळेला आणि त्याच्या वन एज पासून एका एंड पासून जाणार असेल त्यावेळेला दोघं वेळेला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू ही चेंज होत असते. आणि हे दोघं बघा एकमेकांना कसे पॅरलल आहेत. म्हणजे आपल्याला एकाची व्हॅल्यू माहिती असताना आपल्याला जर दुसरी केस कन्सिडर करायची असेल विच इज पॅरलल टू द एक्सिस गोज फ्रॉम सेंटर ऑफ एक्सिसला जर पॅरलल असेल आणि त्या एक्सिस भोवती जर आपल्याला काढायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला थेरम ऑफ पॅरलल एक्सिस वापरता येतो. त्याच पद्धतीने परपेंडिक्युलर एक्सिस साठी सुद्धा याचा विचार करू आपण. किंवा एक रिंग लाईक स्ट्रक्चर असेल त्याच्यासाठी जरी कन्सिडर केलं, समजा हा रॉड मधून आपण वन एंड पासून किंवा सेंटर पासून एक्सिस ऑफ रोटेशन त्याचं कन्सिडर केलं तर मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. पण जर हाच रॉड त्याला डायमीटर मधून जर जाणार असेल, रॉडच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणतो एक्सिस, म्हणजे त्याचा एक्सिस कसं आहे तर त्या प्लेन ऑफ पेपरला पॅरलल जर असेल आणि परपेंडिक्युलर टू द एक्सिस ऑफ आधीचं जे रोटेशन होतं त्याला जर परपेंडिक्युलर असेल, म्हणजे तो आता जर अशा पद्धतीने फिरणार असेल, येतंय लक्षात. मग त्यावेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, म्हणजे 2 केस तयार होतात. जर एक्सिस ऑफ रोटेशन 2 असेल तर त्यावेळेला एक एक्सिस ऑफ रोटेशनला पॅरलल असलेल्या लाईन साठी काढणं आणि एक्सिस ऑफ रोटेशन 2 असेल तर त्याच्यासाठी एक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर असलेल्या लाईन साठी त्याची मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढणं. या 2 कन्सेप्ट आहेत आणि ह्या दोघं कन्सेप्ट आपण कशावरून काढू शकतो तर या 2 लॉसचा वापर करून. त्याच्यापैकी पहिला लॉ आपण आज बघणार आहोत, कोणता आहे तो, थेरम ऑफ पॅरलल एक्सिस. आता पॅरलल एक्सिस नावच पॅरलल का बरं आहे, कारण आपण आता बघितलं की वन एक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून जर जाणार असेल तर त्याला पॅरलल असलेल्या एखाद्या एक्सिस भोवती जर काढायचं असेल तर मग या थेरमचा आपण वापर करू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला काय लागतं, समजा एनी शेप बॉडी आहे, एनी शेप रिजिड बॉडी आहे, त्याचा एक्सिस ऑफ रोटेशन ऑलवेज आपण काय एकदम सेंटर पासून घेतो. पण हा ऍज अ सेंटर म्हणजे काय, मास कन्सिडर करा, ठीक आहे. बॉडीचं सेंटर हे ऑलवेज असं शक्यता नसते किंवा याची शाश्वती नाही, हे असंच पाहिजे असं नसतं. पण एक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास स्पेरिकल लाईक स्ट्रक्चर जे असतात त्यांच्यासाठी मोस्ट ऑफ काय येतात तर कोइन्साइड होतात. आता सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट नेमकी काय तुमचं 11वीला झालेलं आहे. 11वीला सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे. तरी एक जनरल आयडिया तुम्हाला देतो. ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्टचं ओव्हरऑल मास एका पॉइंटला सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल तर त्यावेळेला आपण त्या पॉइंटला त्या ओव्हरऑल बॉडीचं सेंटर ऑफ मास असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एखादं समजा याचं जर एक्झाम्पल घेऊ आपण परत, मला जर ही वस्तू हँग करायची आहे, एक काहीतरी रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, ही वस्तू मला हँग करायची आहे. हँग करायची म्हणजे काय, काही दोरी बांधायची मला
आणि असं हँग करायचं आणि दोघं बॅलन्स पाहिजे. ऑब्विसली आपण कुठं बांधणार ते दोरी? या सेंटरला बांधणार, बरोबर आहे. त्यावेळेला तिथं मी जर या बाजूला त्या दोरीचं बांधलं तर हे असं होईल, किंवा इकडच्या बाजूला बांधलं हँग करायचा प्रयत्न केला तर ते असं होईल. येतं लक्षात? बॅलन्स कधी होतोय तो, जेव्हा त्या एका पॉइंटला सेंटर एवढा क्रॉस सेक्शन याला जर मी बांधलं त्याच वेळेला तो काय राहील, असा बॅलन्स राहील. म्हणजे काय की हा एवढा जो पार्ट आहे क्रॉस सेक्शनल एरिया याचा जो आहे हा त्याचा काय सेंटर ऑफ मास. येतं लक्षात? ही प्रॉपर कन्सेप्ट आहे सेंटर ऑफ मासची. मग आता आपल्याला बघा पॅरलल ऍक्सिस साठी दोन ऍक्सिस लागतील, ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि त्यालाच पॅरलल असलेलं अजून एक ऍक्सिस. ठीक आहे. मग सपोज ही एक एन शेप बॉडी आहे, त्याच्यासाठी ऍक्सिस ऑफ रोटेशन मधून कोणता ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचं प्रॉपर एन ओ पी हे एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि त्यालाच पॅरलल असलेलं दुसरे ऍक्सिस आहे तो कोणता आहे? ए सी आणि बी. ठीक आहे. मग आता ऍक्सिस ऑफ रोटेशन मधून जेव्हा तो जाणार असेल तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं दाखवलेलं आहे तर आय 0. ठीक आहे. आणि जेव्हा तो सी या सेंटर मधून जाणार असेल तेव्हा ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचं सेंटर आपण इथं सी ने दाखवलंय म्हणून त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं दाखवलं तर आय सफिक्स सी. ठीक आहे. आता कन्सिडर करा एक एनी शेप बॉडी मध्ये स्मॉल इलेमेंट डीएम. डी हा जो आहे इथे एक स्मॉल सेगमेंट आहे मासचा, एक स्मॉल मास आहे, काही पार्टिकल आहे, म्हणून त्याचं मास किती येणार ओव्हरऑल बॉडीच्या कंपेअर टू डीएम, स्मॉल सेगमेंट डीएम. असं जर मास आपण इथं कन्सिडर केलं आणि या मास साठी या याच्यासाठी या पॉइंट वरती जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल, कारण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण आता बघितलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो तर तो असतो मास इनटू डिस्टन्स चा स्क्वेअर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. हा आपला प्रॉपर फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हेच जे मास आहे हे आपण कुठं कन्सिडर केलं तर या ठिकाणी जे डी म्हणजे कोणतं डी. याच्यातलं अंतर किती आहे म्हणजे आपल्याला बघावं लागेल. आपल्याला दोघा ऍक्सिस भोवती जर त्याची इक्वेशन फाइंड आउट करायची असेल तर सुरुवातीला आपण या आय ओ साठी जर कन्सिडर केलं तर किती येते? सी भोवती जर आपण कन्सिडर केलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट अ सेंटर सी इज इक्वल्स टू आपल्या फॉर्म्युलानुसार काही स्मॉल सेगमेंट आहे त्याचं ओव्हरऑल इंटिग्रेशन अप टू लिमिट घेतलं तर मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ओव्हरऑल बॉडी साठी भेटेल. म्हणून मग आयसी इक्वल्स टू इंटिग्रेशन मास किती आहे मास इलेमेंट डीएम आणि त्याच्यातलं अंतर घ्यायचं बघा आपल्याला आर स्क्वेअरचा अर्थ काय होता कालही बघितला होता जिथं तो पॉइंट असेल तो आणि त्याच्यापासून ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण कन्सिडर ऍक्सिस ऑफ रोटेशन आता सी घेतलेलं आहे म्हणून त्याच्यापासूनचं अंतर आपल्याला इथं लिहावं लागेल. त्याच्यापासूनचं अंतर किती असेल जर कन्सिडर करा हा ट्रायंगल जो तयार झालेला आहे हा अगदी लहान असेल तर हे आणि हे कसं असेल सारखं असेल. म्हणजेच काय की आपण ऍक्सिस त्याचं किती लिहू शकतो त्याचं अंतर किती लिहू शकतो तर डी सी स्क्वेअर किंवा सी डी स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आय सी इक्वल्स टू किती लिहिलं इंटिग्रेशन डीएम डी सी स्क्वेअर याला पहिलं इक्वेशन लिहू. ठीक आहे. त्याच पद्धतीने आय ओ किंवा आय नॉट म्हणा किंवा आय झिरो म्हणा काही म्हणता तरी चालेल इंटिग्रेशन डीएम स्मॉल सेगमेंट आता कोणतं या ऍक्सिस भोवती याच्यासाठीच किती येईल आय झिरो इक्वल्स टू डीएम हे स्मॉल आणि अंतर किती बघून घ्या त्याच्यामध्ये हा ओ आहे हा डी आहे. क्लिअर नोटेशन सर्व दिसतात तुम्हाला. आता हा काय ओ आणि हा डी या दोघांमधलं अंतर मग आपण काय लिहू शकतो ओडी आणि त्याचा काय करायचं असतो आपल्याला स्क्वेअर ओडी स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला आता हेच ओव्हरऑल फाइंड आउट करायचं आहे. मग आता याच्यामध्ये याला मी परत असं लिहू शकतो का बघा आय झिरो इक्वल्स टू इंटिग्रेशन डीएम ओ एन डी किंवा ओ डी एन हा ओव्हरऑल एक ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये जर ओडी हा जर हायपोटेनस असेल तर आपण अकॉर्डिंग टू पायथागोरस काय लिहू शकतो ओडी ओ डी स्क्वेअर इक्वल्स टू काय येतं ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो इथं ओ एन स्क्वेअर किंवा एन ओ स्क्वेअर या पॉइंट पासून कन्सिडर करा अँगल इकडे येतं एन ओ स्क्वेअर प्लस स्मॉल सेगमेंट आहे इज ठेवला आहे म्हणजे आपण फक्त त्याला ब्रॅकेट मध्ये घेऊ एन ओ स्क्वेअर प्लस
एन डी स्क्वेअर. बरोबर आहे. काय केलं आपण आधी एक्सिस या सेंटर भोवती फॉर्म्युला लिहून घेतला, नंतर याच्या भोवती लिहिला. याच्या भोवती लिहिताना आपल्याला हा जो ओडी आलेला आहे त्याचा स्क्वेअर रूट ओव्हरऑल फाइंड आउट करावा लागेल, म्हणजे एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस. ठीक आहे. मग आता therefore IO is equals to integration small mass element dm no square plus nd square. आता no square कुठे आहे बघा, हा no square आहे. no कशापासून तयार झालेला आहे तर दोन सेगमेंट देखायचे सुद्धा nc आणि co, आणि या दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये अंतर किती येतं oc, which is equals to small h. मग no square कसं लिहू शकतो मी तर n nc प्लस co ब्रॅकेट स्क्वेअर करावा लागेल कारण त्या टर्मचा पण स्क्वेअर होता, प्लस nd स्क्वेअर. बरोबर आहे. हे ओव्हरऑल इथपर्यंत दिसतं तुम्हाला. ठीक आहे. तर आपण इक्वेशन पाहिले. ठीक आहे. मग therefore IO is equals to इंटिग्रेशन. आता हे dm हा जो आहे ऑलवेज राहणार आहे, त्याला शेवटी ठेवू आपण nc स्क्वेअर प्लस co स्क्वेअर. याचं ओव्हरऑल ब्रॅकेट एक्सपान्शन काय येईल तर nc स्क्वेअर प्लस co स्क्वेअर, सॉरी nc ट्वाइस nc co आणि नंतर मग प्लस co स्क्वेअर. आधी दिलं असतं तरी चाललं असतं, ऍडिशन काय प्रॉब्लेम. co स्क्वेअर आणि प्लस nd स्क्वेअर आणि मग ओव्हरऑल याला मल्टिप्लाय काय केलं आपण, हा dm ईच याला काय जाणार आहे तो मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. therefore IO that is moment of inertia about O point is equals to, आता याच्यामध्ये बघा nc स्क्वेअर प्लस ट्वाइस nc co प्लस co स्क्वेअर प्लस nd स्क्वेअर. अजून एक ट्रायंगल इथं जो तयार झालेला आहे तो कशामुळे तयार झाला, आपण डीसी जो जॉइन केलेला आहे त्याच्यामुळे छोटा ट्रायंगल इथं तयार झालेला आहे. तो कोणता आहे CND किंवा NDC DNC काही म्हणा त्याला. बरोबर. याच्यामध्ये जर मी पायथागोरस अप्लाय केला इन ट्रायंगल CND, पायथागोरस नुसार काय तयार होईल ते बघा, CD स्क्वेअर प्लस हा बघा CD स्क्वेअर प्लस CN CD स्क्वेअर प्लस CN किंवा NC स्क्वेअर इकडून जर CD square equals to NC square plus ND square equals to लिहायचं होतं ना. CD square equals to काय NC square plus ND square. बरोबर आहे. इन ट्रायंगल CND CD square equals to काय मिळेल NC square plus ND square. therefore IO is equals to काय आपलं आता बघा याच्यामध्ये हा NC square आणि प्लस हा ND square, NC स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. तर आपण बाजूला लिहिलं असतं तर बघा असतं NC स्क्वेअर प्लस ND, याची व्हॅल्यू काय हा बघा NC ND स्क्वेअर, याची ओव्हरऑल व्हॅल्यू किती आपण लिहिली त्या छोट्या याच्यावरून CD स्क्वेअर. therefore मी आता डायरेक्ट लिहितोय इंटिग्रेशन dm NC स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर किती घेतला आपण CD स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन प्रत्येकाला आपण आता वेगवेगळे स्मॉल एलिमेंट dm ने मल्टिप्लाय करू आणि प्रत्येकाचं इंटिग्रेशन पण वेगळं करू. म्हणजे मग इंटिग्रेशन dm आता काय उरलं ट्वाइस nc co प्लस इंटिग्रेशन हा एक पार्ट राहिला बघा co स्क्वेअर इंटिग्रेशन dm into co स्क्वेअर. बरोबर आहे. therefore फायनल एक्सप्रेशन फॉर r0 becomes इंटिग्रेशन cd स्क्वेअर किंवा dc स्क्वेअर बघा इथं दिलेलं आहे. हे पहिलं इक्वेशन जे आपण घेतलं होतं IC इज इक्वल्स टू किती आहे इंटिग्रेशन dm into dc स्क्वेअर. आपण तो नोटेशन इकडून लिहिलं म्हणून ते cd स्क्वेअर आलं. ठीक आहे. म्हणजे मग याची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो तर नथिंग बट द IC प्लस आता ही जी स्पेशल केस आहे इथं बघा काय आलेलं आहे dm ट्वाइस nc co ट्वाइस nc आणि co हे जे आहे हे ओव्हरऑल सेगमेंट त्यांनी किती घेतलेलं आहे का 0 घेतलेला आहे कारण ते सिमेट्री आहे कोइन्साइड होत आहे कशासाठी
तर मास ऑफ सेंटर ऑफ मास जेथून गेलेलं आहे त्या सेंटर ऑफ मासला ते कोइन्साइड आहे, त्याच्यासोबत त्याची सिमेट्री आहे, म्हणून त्याचं ओव्हरऑल इंटिग्रेशन किती येईल तर 0. म्हणून मग हे व्हॅल्यू आपण 0 घेतली आणि प्लस फायनल किती आहे इंटिग्रेशन डीएम सीओ. इंटिग्रेशन डीएम सीओ स्क्वेअर होईल बघा, हा सीओ म्हणजे किती आहे एच, सीओ ची व्हॅल्यू किती आहे एच आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल इंटिग्रेशन डीएम into h square. Therefore, final expression for moment of inertia about O point, center O, is equals to IC plus integration dm, small mass element dm होतं, त्याचं ओव्हरऑल इंटिग्रेशन जर घेतलं तर फायनल या पूर्ण ऑब्जेक्टचं मास जर मी कॅपिटल एम कन्सिडर केलं तर डीएम कुठपर्यंत जाणार आहे कॅपिटल एफ पर्यंत आणि मग तिथं थांबणार आहे. बरोबर आहे, म्हणजे एक्सपांडेड ओव्हरऑल एक्सपांडेड व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू किती त्याची कॅपिटल एम, म्हणून इंटिग्रेशन डीएम किती लिहू शकतो की डायरेक्ट कॅपिटल एम आणि इनटू हा एच स्क्वेअर. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर theorem of parallel axis in which we find out the moment of inertia about the axis of rotation if the moment of inertia about any axis which is parallel to the axis of rotation is known. जर IC आपल्याला माहिती असेल तर त्याच्यावरून आपण डायरेक्ट त्याला पॅरलल असलेलं एक्सिस ऑफ रोटेशन जे सेंटर मधून जाणार आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो किंवा वाइस वर्सा. म्हणजेच या दोघं पॅरलल एक्सिस पैकी कोणतीही एक व्हॅल्यू जरी नोन असेल तरी आपण त्या दोघांमधलं अंतर जर आपल्याला नोन असेल तर आपण डायरेक्ट फायनल एक्सप्रेशन आपण दोघांसाठी कोणत्या याच्यासाठी काढू शकतो. ठीक आहे, जर आयसी मला करायचं असेल तर आयसी इक्वल्स टू काय होईल, हा तिकडे गेल्यानंतर हा इकडे म्हणजे I0 हा मायनस होईल, काय नाही काहीच फरक पडणार नाही. याच पद्धतीचं एक्सप्रेशन आपण नोटेशन वेगवेगळे दिलेले आहे तसं. म्हणजे ओव्हरऑल दोन थेरम ऑफ पॅरलल एक्सिस कुठे वापरणार आहे आपण, ज्या वेळेला एक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून जाणार असेल किंवा कोणत्या तरी एका पॉइंट मधून जाणार असेल आणि त्या दोघांपैकी एकाचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला माहिती असेल तर त्या एक्सिस ऑफ रोटेशनला पॅरलल असलेला दुसऱ्या एक्सिस भोवती त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ते आपण थेरम ऑफ पॅरलल एक्सिस वरून काढू शकतो. थेरम ऑफ पॅरलल एक्सिसचं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन काय, तर एक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट गिवन एक्सिस is equals to the moment of inertia about parallel axis and summation of moment of inertia about parallel axis and product of mass of the body and square of the distance between these two parallel axes. येते लक्षात. याच्यावरून जर स्टेटमेंट तयार करायचं झालं आपल्याला थेरम ऑफ पॅरलल एक्सिस थेरमचं प्रॉपर स्टेटमेंट काय आहे तर ते स्टेटमेंट याच्यावरून काय तयार करता येईल की मोमेंट ऑफ इनर्शिया of an object about any axis of rotation is equals to moment of inertia. हा I म्हणजे काय moment of inertia is equals to the moment of inertia about a parallel axis, moment of inertia about axis which is parallel to the first one असे म्हणू शकतो, which is parallel to the axis of rotation, addition of that and product of whole mass of the body and square of distance between these two parallel axes. दोघं parallel axis मधलं अंतर किती होतं h, त्याचा स्क्वेअर आलेला. याचा लक्षात. मग बघा आपण काल मोमेंट ऑफ इनर्शियाचे बघितले. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काल दोन केस साठी बघितले, एक डिस्क साठी बघितलं आणि दुसरं कशासाठी बघितलं होतं, रिंग साठी बघितलं होतं. त्याच पद्धतीने त्या टेबल मध्ये मी कालही तुम्हाला म्हटलं होतं की त्या टेबल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया सर्व केस साठी दिलेले आहेत. त्या सर्व केस साठी जे मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेले आहेत त्या प्रत्येक एका मोमेंट ऑफ इनर्शिया साठी रेडियस ऑफ गायरेशन काढून बघा. ते तुम्ही केलं की नाही काय माहिती, पण ते सोडवून बघा. त्याच पद्धतीने आजचा होमवर्क देतोय मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड साठी कन्सिडर करा. मोमेंट ऑफ इनर्शिया त्या टेबल मध्ये बघायचं. रॉड साठी जर सेंटर ऑफ एक्सिस मधून जर जाणार असेल आणि त्याच्यासाठी गिवन व्हॅल्यू जर असेल तर ऍट वन एंड किती येईल ती व्हॅल्यू पण तिथे डायरेक्ट दिलेली, पण तुम्ही कशी काढायची आहे, तुम्ही थेरम ऑफ पॅरलल एक्सिसचा वापर करायचा. ठीक आहे, आज आपण इथंच थांबू.
उद्या आपण थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस बघणार.